मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. महाराष्ट्रातील 29 नगरपालिका आणि महानगरपालिकांचे मतदान सुरू झालेले आहे आणि एकूण माहोल किंवा हवा बघता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती ओव्हरवेल्मिंग एकतर्फी विजय होणार, या महायुतीचा एकतर्फी विजय होणार असं दिसतं आहे. बाकी खेळात आणि राजकारणात काहीही होऊ शकतं हे तुम्ही जाणता. मात्र एक अतिशय महत्त्वाचा ट्रेंड जो 2019च्या भाजपच्या विजयानंतर जवळजवळ संपूर्ण भारतात अगदी ठळकपणे तयार झाला, तो आता महाराष्ट्रातसुद्धा दिसू लागला आहे. त्याविषयी आत्ता बोलणार आहे. तो ट्रेंड हा की दक्षिण सोडून बाकी बहुतेक राज्यात भाजप किंवा NDA हा नंबर 1चा पक्ष किंवा सत्ता पक्ष आणि एक नॉन काँग्रेस सेक्युलर पक्ष सगळ्यात मोठा विरोधी पक्ष तयार होतो आहे. हीच रचना आता महाराष्ट्रातसुद्धा प्रस्थापित होते आहे. भाजप महायुती सत्तेत आणि एक नॉन काँग्रेस पक्ष उभाटा, या केसमध्ये उभाटा हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून इमर्ज झालेला आहे. ज्यांना आठवत नसेल त्यांना सांगतो, विधानसभा निवडणुकीत उभाटाला 20 जागा मिळाल्या होत्या आणि त्यातील 10 केवळ मुंबईतून आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतसुद्धा उभाटा हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून समोर आला होता. आता हा चमत्कार झाला कसा, तर मुस्लिम मतांमुळे. हो, म्हणजे असे की मुस्लिम मतदारांनी काँग्रेस सोडून उभाटाला मतदान केले, कारण त्यांना भाजपला उभाटा पराभूत करू शकेल ही खात्री होती. उभाटामध्ये असा खास गुण की ते काही ठिकाणी का होईना भाजपला थांबवू शकतात. तर हा गुण म्हणजे हिंदू मतं. हो, ही हिंदू मतं जेव्हा मुस्लिम मतांबरोबर एकत्र येतात तेव्हा हे सेक्युलर पक्ष विजयी होतात. अगदी काँग्रेसलासुद्धा हेच लागू आहे. जसे हिंदू मतदार काँग्रेसपासून नाराज झाले तसे काँग्रेस रसातळाला गेली आणि मला वाटतं ठाकरे बंधूंकडून हीच चूक झाली आहे. खास करून उद्धव ठाकरे हे मुस्लिम मतांकरता अक्षरशः गटारात उतरलेले आहेत. त्यांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांविरुद्ध केलेले हे विधान पहा. एवढेच नाही, हे पण पहा, मतदानाच्या 1 दिवस आधी उद्धव जनाब म्हणून हे गाणे व्हायरल करण्यात आलेले आहे. यातून उद्धव ठाकरेंना मुसलमानांचे मुंबईतील मसीहा म्हणून प्रोजेक्ट केलेले आहे. इतकेच नाही तर उद्धवनी आम्हाला काफिरांपासून, हिंदूंपासून वाचवले हे पण स्पष्ट केलेले आहे. त्यांना मुसलमानांचे रक्षक, काझी बनवलेले आहे. मतदानाचे 1 दिवस आधी उद्धव ठाकरे इतके खालच्या तराला का गेले असावेत, तर त्यांना पराभव अगदी डोळ्यासमोर दिसतो आहे. त्यामुळे हे डेस्परेशन, मराठीच्या नावाने हिंदू मतं मिळतीलच, हिंदूंचा अपमान करून मुस्लिम मतं ओढावी ही ती रणनीती आहे. हीच चूक राजीव गांधींनी 1985मध्ये शहाबानू केसमध्ये केली होती आणि काँग्रेसचे दिवस फिरले. ठाकरे बंधूसुद्धा हीच नक्कल करू पाहतात आहेत का, हे पुढच्या व्हिडिओत. आज इतकेच. जय हिंद, जय श्रीराम.